भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन सभेत शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आगामी काळात पक्षाला मोठी उभारी मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय। शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जागरूकता आणि निष्ठा असून त्यांना अधिक बळ देण्यासाठी महाराष्ट्रभर नेत्यांचे दौरे सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह या संदर्भातील न्यायालयीन लढाईवरही सुभाष देसाई यांनी भाष्य केले। सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवादामुळे विरोधक गडबडून गेले असून न्यायालय आम्हाला योग्य न्याय देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तसेच शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळेल असा ठाम दावा सुभाष देसाई यांनी केलाय। संबंध महाराष्ट्रात असे दौरे चालू आहेत आणि शिवसेनेचे नेते जिल्ह्यांमध्ये फिरून शिवसैनिकांशी संपर्क करतात। खरं तर शिवसैनिकांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जागरूकता आहेच आणि ते क्रियाशील आहेत, पण ते अधिक त्याला गती देण्यासाठी, वेग देण्यासाठी आणि आताचा जो काळ आहे त्याच्यामध्ये लोकांची सुखदुःख काय, काय अडचणी आहेत त्या लक्ष देण्यासाठी हे अशा प्रकारचे मेळावे घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि त्याच्यातून सामान्य जनतेशी जास्तीत जास्त संपर्क ठेवण्याचं जे आमचं मुख्य कार्य आहे ते कार्य जास्त वाढवण्याचा हा प्रयत्न आहे। ज्या पद्धतीने आपण बघितलं की तो एमआयडीसी मधला जो प्रकार झाला चाकणचा, त्यानंतर आता उद्धव साहेब त्या ठिकाणी आदित्य साहेब गेले होते। आता पुण्यातीलच रस्त्यांसंदर्भात आजही आदित्य ठाकरे त्या परिसरात जात आहे, पुण्याच्या परिसरात। नक्की काय सांगायचं या उद्योग व्यवस्थेची जी अवस्था झालेली आहे? आपण उद्योग मंत्री सुद्धा राहिले, मी उद्योग मंत्री होतो आणि त्यावेळेला आमचा प्रयत्न असा असायचा की जास्तीत जास्त उद्योग महाराष्ट्रात यावेत आणि असलेले उद्योग टिकावेत। यासाठी ज्या पायाभूत सुविधा असतात, रस्ते असेल, जमिनी असतील, पाणी असेल, ह्या सुविधा चांगल्या प्रकारे उद्योजकांना मिळाव्यात हा आमचा प्रयत्न असायचा। त्यामुळे त्याच्यातून रोजगार वाढ व्हायची आणि महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हातांना काम मिळावं हा त्यामागचा मुख्य उद्देश होता आणि आम्ही अहोरात्र हे काम करत असो। स्वतः मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांचं याच्यात बारकाईने लक्ष असायचं आणि मी उद्योग मंत्री म्हणून एकही दिवस परिषदा, बैठका, संपर्क ह्याच्यापासून दूर राहिलो नाही। सतत महाराष्ट्रभर आमचे हे असे संपर्क दौरे चालू असायचे। आता तसं काय होताना दिसत नाही आणि त्यामुळे रस्ते कसे आहेत उद्योगांचे हे पाहायला सुद्धा कुठल्या मंत्र्यांना वेळ नाही। त्यांना असे काहीतरी घटना घडली आणि मोठ्या बातम्या आल्या की मग ते धावपळ होते, हे चुकीचं आहे। सदैव आपले रस्ते काय, पायाभूत सुविधा, उद्योगांना काय पाहिजे, जमिनी पाहिजे, पाणी पाहिजे, रस्ते पाहिजे, एवढ्या 2-3 गोष्टी जर चांगल्या दिल्या तर उद्योग महाराष्ट्रात येतील आणि जे बेकार तरुण आहेत त्यांच्या हातांना काम मिळेल। हे आपलं कार्य चालूच राहिलं पाहिजे, परंतु अलीकडे ह्या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे आणि राजकीय पक्ष जे आहेत, सत्तेतले पक्ष, यांचं फक्त सत्ताकरण चाललेलं आहे। जनतेला काय हवंय, त्यांची काय अडचणी आहेत त्यांच्या, याच्याकडे पाहायला त्यांना वेळ नाही आणि म्हणून नाईलाज म्हणून विरोधी पक्षांना किंवा उद्धव साहेब आहेत, आमचे राज साहेब आहेत, आदित्य आहेत, ह्या सर्व मंडळींना भागाभागात जाऊन ह्या जनतेच्या दुःखांकडे लक्ष द्यावं लागतंय। ज्या पद्धतीने आपण पाहिलं की आता जी काही आपली सर्वोच्च न्यायालयातली जी लढाई सुरू आहे ती आता अंतिम टप्प्यात आहे की ज्या पद्धतीनं आपल्याकडून जे युक्तिवाद केले जातात तर कुठेतरी एक वेगळं वातावरण पुन्हा महाराष्ट्रात निर्माण होते की त्या कपिल सिब्बल यांच्या संपूर्ण वक्तव्यानंतर एक भीतीचं वातावरण समोरच्या गटामध्ये निर्माण झालंय। बरोबर, कपिल सिब्बल यांनी अशा प्रकारे प्रभावी युक्तिवाद केलेले आहे, एक प्रकारे हल्ले केलेले आहेत की त्यामुळे समोरचे जे आहेत विरोधक ते गडबडून गेलेले आहेत, त्यांना त्यांचं अस्तित्व टिकवणं कठीण आहे। एक तर सगळ्या खोट्या आधारावर आणि बेईमानीवर आधारलेलं असं त्यांची ती फूट होती, त्यामुळे ती आता उघड होते आणि न्यायालय सुद्धा ह्याच्यामध्ये नक्कीच लक्ष घालून जो उचित न्याय आहे तो मिळेल याच्यामध्ये आणि लवकरच आमचं जे गमावलेलं आहे पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह हे आम्हाला मिळेल, उद्धव साहेबांना मिळेल याची मला खूपच आशा नवी खात्री वाटते। अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मोठ्या घरफोडीचे गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने पर्दाफाश केलाय। तब्बल 498 ग्राम सोने आणि 2 लाख रुपये रोख चोरीला गेल्याच्या प्रकरणात अकोला येथील 17 वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय।
तपासात या अल्पवयीन मुलाने घराच्या समोरील दरवाजा न तोडता मागील सर्व्हिस गल्लीतून चढून घरफोडी केल्याचं समोर आलंय। अकोला शहरातही त्याने 9 घरफोड्या केल्याचं पोलिसांनी सांगितलंय। चोरीचा मुद्देमाल घेऊन तो हैदराबादला गेला होता, तर सायबर पोलिसांच्या मदतीने त्याचे लोकेशन मिळवत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल 72,27,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सुमारे 200 CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि विविध जिल्ह्यातील तपासाच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावलाय। दिनांक 9/8/2026 रोजी पोलीस स्टेशन नागपूर गेट हद्दीतील फिर्यादी मोहम्मद मुस्तफा अली सय्यद मुर्तजा अली वय 39 वर्ष, राहणार मौलाना आझाद कॉलनी अमरावती, हे दिनांक 9/8/2026 रोजी दुपारी 3 वाजता आपल्या कुटुंबियासह काही कार्यक्रमानिमित्त हे अचलपूर येथे गेले होते आणि तेथील कार्यक्रम आटपून 10/8/2026 रात्री 2 वाजता घरी परत आले असता त्याच्या घरात स्लॅबवरून प्रवेश करून अज्ञात चोरट्याने घरफोडी केली होती आणि या घरफोडीमध्ये त्याच्या घरातील 498 ग्राम सोन्याचे दागिने आणि नगद 2 लाख रुपये असा एकूण 72,27,800 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता। त्यावरून पोलीस स्टेशन नागपूर गेट येथे गुन्हा दाखल आहे आणि या गुन्ह्याच्या संबंधाने गोपनीय काही माहिती काढून नागपूर गेट येथील PSI विकास मनपिया व DB पार्टी हैदराबाद येथे रवाना करण्यात आली होती आणि याच गुन्ह्यामध्ये समांतर तपास क्राईम ब्रँचसुद्धा करत होती आणि त्यामध्ये हैदराबाद इथे लपून बसलेला एक अल्पवयीन विधी संघर्ष बालक त्याला ताब्यात घेण्यात आले क्राईम ब्रँचने आणि त्यामध्ये या गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण 498 ग्राम सोन्याचे दागिने आणि 2 लाख रुपये हे जप्त करण्यात आलेले आहेत आणि सदरचा गुन्हा हा उघडकीस आणण्यात आलेला आहे।